ऐक्य आणण्यासाठी किंवा एक आम्ही असं हे केलेलं आहे की आता याच्या पुढे नोकरी मागायची आणि आरक्षणाच्या मागे लागण्यापेक्षा आता नोकरी देणाऱ्याच्या भूमिकेत आपण जायला पाहिजे आणि दुसऱ्याला नोकऱ्या निर्माण करायला पाहिजेत की आपण देश आता आपला आर्थिक प्रगतीकडे चाललाय आणि जगातली 5वी समजा अर्थव्यवस्था होण्याकडे आपली वाटचाल जर आहे तर त्याच्यामध्ये आमच्या समाजाने पण सामील व्हायला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आप्पासाहेबांनी एक MBF म्हणजे मराठा बिझनेसमॅन फोरम नावाची पण एक स्थापन केली संस्था आणि ही पण स्थापन केली की सामाजिक पण चळवळ आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अखिल मराठा फेडरेशन अशा 2 संस्था त्यांनी स्थापन केल्यात. तर या वेळेला ते नाही आहेत आप्पासाहेब, तर त्यांना जीवन गौरव पुरस्कार या संमेलनात आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर आमचा जो आरक्षणाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की 58 क्रांती मोर्चे निघाले, त्याला नायक नव्हता म्हणजे कोणी लीडर नव्हता किंवा मूक मोर्चे होते, कोणी काही घोषणा केली नाही किंवा रस्त्यावरती कपटा सुद्धा कुठचा ठेवला नाही, अशा तऱ्हेचे जगामध्ये गाजले. पण शेवटी त्याचा फार उपयोग आरक्षण मिळवण्याकडे झालाय असं आपण म्हणू शकत नाही. पण तो प्रश्न चालू आहे. त्याची सुरुवात जी केलेली होती आपले नारायणराव राणेसाहेब इथले आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांनीच पहिल्यांदा मराठा समाजाचा सर्वे केला आणि आरक्षण पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्या वेळेला 16% आरक्षणाचा मराठ्यांसाठी जे आरक्षण मिळालं ते त्यांच्या काळात मिळालं. तर ते या आमच्या महासंमेलनाला येणार आहे. त्याच्यानंतर हे आरक्षण कोर्टात वगैरे गेलं आणि नंतर परत आता जो 10% आरक्षणाचा GR जो झालेला आहे गव्हर्नमेंटचा, तो एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झालेला आहे. आपल्याला माहिती आहे बेलापूरला वगैरे जरांगे साहेब येऊन वगैरे जे काय झालं तो 10% जो आहे तो झालेला आहे. तर या 2 मराठा महोदयांनी हे आमच्या आरक्षणाचा प्रश्न जो काही मिळवून दिला त्याच्यामुळे आम्ही ती ग्रेट मराठा पुरस्कार या दोघांना देण्याचं आम्ही त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे की शिंदे साहेब आणि नारायणराव राणे साहेब दोघेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्याच्यानंतर आमच्या समाजामध्ये जे काही नामवंत होतात निरनिराळ्या विषयामध्ये जाऊन, आता त्या जाऊन जे नामवंत होत असतात त्यांना आमच्या फेडरेशनचे काही पुरस्कार आहेत, जे अखिल मराठा समाज जो रत्न पहिला आहे, त्याच्यानंतर अखिल मराठा समाज भूषण पुरस्कार आहे आणि अखिल मराठा समाज गौरव पुरस्कार आहे. हे 3 पुरस्कार जे आहेत त्याच्यासाठी पण आम्ही आता ह्या अधिवेशनामध्ये काही असे मान्यवर निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठ्यांचा खरा इतिहास ज्यांनी जगासमोर आणला म्हणजे पोर्तुगाल आणि जे डच आणि पोर्तुगीज इकडे होते आणि त्यांनी महाराजांच्या वेळेला जो काय पत्रव्यवहार तिकडे करत असत की इकडे महाराज काय करतात त्याचा सगळा तिथे जाऊन अभ्यास करून ज्यांनी इतिहास लिहिला परत आणि जे शिवाजी युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट पण होते ते आता डॉक्टर जयसिंगराव पवार ते वयोवृद्ध आहेत. तर त्यांना आम्ही तो समाजरत्न पुरस्कार देतोय पण आम्ही देतोय. त्यांचं एक मोठं काम म्हणजे गरिबांसाठी घरं म्हणजे नॅनो हाऊसिंग मध्ये त्यांनी रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये त्यांची PhD. त्याच्यामधले 2 हे आता मी सांगितलेले जे गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करून चीफ सेक्रेटरी झालेले आहेत आणि 2 समाजातले आहेत. आणि एक समाज गौरव पुरस्कार जो आहे तो जो आम्ही देतोय ते भुजबळराव म्हणून आहेत, उमेशजी भुजबळराव, जे आपल्या संगमेश्वर मधलेच आहेत. पण जी PT स्लॅब आहे म्हणजे आता ही सुद्धा बिल्डिंग बघितली तुम्ही तर त्याला बीम कॉलम्स वगैरे मध्ये काही दिसणार नाही. अशा तऱ्हेची जी टेक्नॉलॉजी आहे ती त्या टेक्नॉलॉजीचे ते एक्सपर्ट आहेत. आणि आत्ताच एक मुंबईमध्ये एक ब्रिज ची लेवल चुकली होती, तो सगळा ब्रिज किंवा एक बिल्डिंग उचलण्याचं पण काम केलं होतं. बिल्डिंग ॲज इट इज ठेवून उचलली होती. तर ही जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत आणि त्यांची स्वतःची मोठी कंपनी आहे ठाण्यामध्ये.
पण आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत, म्हणून आम्ही त्यांची निवड केलेली आहे आणि त्यांना गौरव पुरस्कार देतो. तर अशा तऱ्हेचे हे पुरस्कार या ह्याच्यामध्ये दिले जाणार आहे. मराठा समाजासाठी एक अखिल मराठा महासंमेलन घेत आहे विवेक हॉटेलच्या त्यांच्या बँक्वेट हॉलमध्ये. हे महासंमेलन जरी फेडरेशनचं असलं तरी इथल्या ज्या स्थानिक 2 मराठा मंडळं आहेत त्यांच्याशिवाय होणार नाही आहे. त्याच्यामुळे ते सह आयोजक आहेत. एक मराठा मंडळ पूर्वीचं इथलं जे रत्नागिरीचं आहे आणि आता क्षत्रिय मराठा मंडळ जे रत्नागिरी, हे 2 सह आयोजक आहेत त्याचे. एकूण आमच्या या फेडरेशनमध्ये 57 मराठा मंडळं आहेत. हे जे 18 आणि 19 जानेवारी शनिवार रविवारी इथे जे महासंमेलन होणार आहे त्याचं उद्घाटन कोल्हापूरचे छत्रपती शाहूराजे यांच्या हस्ते आणि आपले पूर्वी जे 2 मुख्यमंत्री राहिलेले आहेत एकनाथजी शिंदे साहेब जे आत्ता उपमुख्यमंत्री आहेत, आणखीन नारायणराव राणे साहेब जे आता खासदार आहेत आपले रत्नागिरी सिंधुदुर्गचे, त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळेला स्टेजवरती 2 जे पूर्वी चीफ सेक्रेटरी राहिलेले आहेत, एक चीफ सेक्रेटरी याच्यामधले अजितराव निंबाळकर साहेब महाराष्ट्राचेच होते आणि दुसरे जे अविनाश जाधव साहेब कर्नाटक राज्याचे चीफ सेक्रेटरी राहिलेले आहेत, त्यांची पण उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर आपले नवनिर्वाचित सगळे जे आमदार आहेत दोन्ही जिल्ह्याचे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे, त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच आमचे जे पुरस्कार आम्ही सगळ्यांना देतोय ती सगळी मंडळी हजर राहणार जे विविध क्षेत्रामध्ये नामवंत झालेली आहेत त्याच्यामध्ये. तर अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम आमचा 2 दिवसाचा आहे. याच्यामध्ये चर्चासत्र, आमच्या समाजाचा विकास, ऐक्य आणि त्यांना प्रबोधन करणं वगैरे अशा तऱ्हेचं होणार आहे. महिलांसाठी खास होणार आहे. आणखीन MBF जी आहेत मराठा बिझनेसमॅन फोरम, जी आपण आता नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात यायला पाहिजे अशा तऱ्हेचं एक ॲप्रोच घेऊन आमचं हे फेडरेशन पुढे येतं आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा चर्चासत्र एक वेगळं ठेवलेलं आहे.